ठाण्यातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये विविध नागरी समस्यांचा विळखा पडलेला आहे। या समस्यांचं निवारण व्हावं याकरिता अनेकदा नागरिकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे। मात्र कोणत्याही प्रकारे या समस्यांचं निवारण होत नसल्यामुळे आता स्थानिक नागरिक हवालदिल झालेले आहेत। या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला व रहिवाशांनी यांनी एक निषेध आंदोलन छेडलेलं आहे। या आंदोलनादरम्यान त्यांनी या संपूर्ण परिसरामधील अनधिकृत दुकानं, फुटपाथवरील अतिक्रमण यांसारख्या वेगवेगळ्या समस्यांचा निषेध केला आहे। या आंदोलनाअंतर्गत त्यांनी अनधिकृत दुकाने हटाव, बॅनर्स हटाव, अतिक्रमण हटाव, अवैध पार्किंग हटाव, स्टॉप इल्लीगल ॲक्टिव्हिटीज, रस्ता मोकळा करा, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अवैध पार्किंग हटवा, TMC कारवाई करा, ट्रॅफिक जाम बंद करा, फेरीवाल्यांना येथून हटवा, TMC या संदर्भात कारवाई करा यांसारख्या अनेक प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्यांनी या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या आहेत। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीररित्या वाहनांची पार्किंग केली जाते, तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते। फुटपाथवरती मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदारांनी अतिक्रमण केलेलं आहे। परिणामी चालण्याकरिता असलेले फुटपाथ हे या ठिकाणी दुकानदारांनी हडपल्यामुळे नागरिकांना चालताना त्यांची गैरसोय होते। तसेच अवैधरित पार्किंग केल्यामुळे रस्ता मोकळा या ठिकाणी राहत नसल्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये सदैव वाहतूक कोंडीची समस्या आहे ती नेहमीच कायम असलेली पाहायला मिळते। या संपूर्ण प्रकरणांचा निषेध करण्याकरिता सर्व नागरिक एकत्र येऊन त्यांनी हे निषेध आंदोलन छेडलं होतं। माजी नगरसेवक रमेश आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं होतं। यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले। तसेच ही समस्या लवकरात लवकर सुटावी अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे। बघत असाल की गेल्या आम्ही जवळजवळ 6 ते 8 महिने झाले आम्ही सातत्याने महापालिका आणि प्रत्येक प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार करतोय। इथे स्थानिक जे रहिवासी आहेत हे कसं आज हे जे आंदोलन जे झालेलं आहे हे स्थानिक रहिवाशांच्या माध्यमाने आंदोलन झालंय। याच्यात कुठला पक्ष आम्ही आणलेला नाही आहे आणि आम्ही आज स्थानिक म्हणून इथे उतरलेलो आहोत। तुम्ही बघा की अनधिकृत बांधकाम व इतर इलिगल ॲक्टिव्हिटीज जे तुम्ही बघा की 2-2:30 वाजेपर्यंत इथे काही टपऱ्या चालू असतात। आमच्या हाईट पार्कचा मेन हा विषय कशावर उठला की हाईट पार्क जे मेन आहे त्याच्या बाजूला 2 इलिगल टपरे आहेत आणि ते जवळजवळ 1 ते 1.5 मध्ये चालू असतात। त्या माध्यमातून आम्ही गेल्या आठवड्याभरापूर्वी तिथे एक आंदोलन केलेलं। तुम्ही बघाल की 100 ते 125 लोक रस्त्यात उतरलेले। आम्ही प्रशासनाचा टाइम बॉन्ड दिलेला की तुम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये हे तुम्ही हे बंद करा। तुम्ही बघाल की पार्किंग जे असेल पार्किंग दोन्ही साईडला असते। काय या जरा लोकांना खूप त्रास होतो, ॲम्ब्युलन्स जरी आली तरी त्रास होतो। तुम्ही बघाल की इथे जे या रोडला काही टपऱ्या लागलेल्या आहेत त्या टपऱ्या कोणाच्या आहेत, त्या फेरीवाल्याचं प्राधान्य कोण घेतं त्यांच्याकडनं, त्याच्या मागे कोण आहे हे सातत्याने आम्ही मांडत असतो आणि आम्ही याचा पाठपुरावा करत असतो। सोसायटी सगळ्या रहिवाशांना माहिती आहे की ते जे ईडब्ल्यूच्या मागे समोर जे 5 टपरे आहेत त्याच्या मागे कोणाचा अर्ज असतंय। काय कोणी येऊन काही मीडियासमोर बोंबलतं पण त्याच्यात काही उपयोग होत नाही आहे। आता ह्यावेळेस आम्ही म्हणून लोकांना सांगितलं की तुम्ही ते आंदोलन घ्या। आज प्रत्येक सोसायटीमध्ये आज कसं गुरुवार असल्यामुळे लोक कमी आली, पण शनिवार रविवार असतं तर खूप लोक ती जमली असती। तर सर्वांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्या, म्हणून मी सातत्याने याचा पाठपुरावा घेऊन आज मी तर रस्त्यावरती आलेलो आहे। प्रश्न जे आहेत, एक तर हे आंदोलन जे आम्ही करतोय हे कुठले राजकीय पक्षांचं साहेबांनी सांगितलं, मी पण आता पूर्वी सांगितलं तसं सगळं हे आहे। पण आता हे मागील 3 वर्षापासून मॅक्झिमम टू मॅक्झिमम प्रॉब्लेम सगळे वाढले। तर तुम्ही ट्रॅफिक घ्या, अनधिकृत बांधकामं, ती गॅरेजेस, पान टपऱ्यांचा तर एवढा सुळसुळाट झाला आहे। तिथे 2-2 वाजेपर्यंत ते मेगाशी मी सांगितलं की काय प्रकार तिथे चालतात आणि काय लोकांना तिथे त्रास होतो। आम्हाला आमच्या सोसायटीच्या गेट आतमध्ये गाडी न्यायला आम्हाला त्रास होतो। सोसायटीच्या दारापर्यंत लोक आणून गाड्या लावतात। इथे कोणाचाही कंट्रोल नाही। मी आता एक सिग्नलचं तुम्हाला उदाहरण दिलं, ते सिग्नल कधी चालू नाहीये, क्रॉसिंग करायला होत नाहीये। नंतर मी इथे तुम्ही जर 7-8 वर्षापूर्वी बघितलं असतं तर इथे एवढं मोकळं आणि एवढं छान होतं। हा सायकल ट्रॅक करून घेतला, तिथे तरी लोकांना थोडं फिरता येतं आणि तिथे जागा आहे, तर हे करून घेतलेलं। तसं साहेबांनी सांगितली कामं करून झालेली आहेत। आता काय झालंय, नगरसेवक हे जे पद आता त्या कोणीतरी सांगितलं की नगरसेवक हे पद काही वर्षापासून अस्तित्वातच नाही। 3 वर्ष झाली, काही वर्षांना 3 वर्ष झाली अस्तित्वातच नाही। तो कुठला रूल आला आणि का ते काढलं गेलं, त्यामुळे लोकांना आता असं आहे की अप्रोच कोणाला करायचं। टपरे आहेत त्या सर्व हँडिकॅप नावाने आहेत, पण तिथे हँडिकॅप तर कधी दिसतच नाहीत।
आणि एवढं त्यांचं अतिक्रमण झालेलं आहे की लोकांना फुटपाथवरती चालायला रस्ता राहिलेला नाही. आणि फुटपाथवरती रस्ता नसल्यामुळे गाड्या पण फुटपाथच्या इकडे रस्त्यावरती असतात, टपऱ्याही असतात आणि सिनियर सिटीजन लोकांना चालायला रस्ता नाही. त्यामध्ये ॲक्सिडेंटचे तर एवढे प्रॉब्लेम झालेले आहेत. आणि काय झालं तर सिनियर सिटीजनला धक्काबुक्की पण केली जाते. बॅनरची हा मोठा प्रॉब्लेम आहे या वॉर्डमध्ये. आणि आम्ही फक्त आमच्या 4 नंबर वॉर्डसाठीच बोलतो आहोत. ह्या विविध विभागातील जसं आत्ता माझ्या मित्रांनी सांगितले की आम्ही सिव्हिलाइज लोक आहोत, सगळे वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी आहेत आणि आम्ही आमच्या सभासदांचं म्हणणं जे येणारा त्रास जसं आत्ता सांगितलं की पानटपरीपाशी जी काही विशिष्ट प्रकारची लोक महिलांना सुरक्षित वाटत नाही आहे, त्याचबरोबर जी माणसं रात्री बेरात्री येतात नाही दिवसासुद्धा त्यांना येणं सुरक्षित वाटत नाही आहे. इथे वॉकिंगसाठी वे केलेत पण लोकांना चालायला मिळत नाही आहे, ते सुरक्षितरित्या चालू शकत नाहीत. पार्किंग गाड्या केलेल्या असतात की ज्या योगे कारवाला सुद्धा जाऊ शकत नाही. मग एखाद्या पादचाऱ्याचा जो चालतो आहे त्याचा हक्क नाही का? मग त्याने ॲक्सिडेंटलाच फेस करायचं का? मग नंतर फक्त कोणी भेटायला येणार का? तसं नसावं. आम्हाला असं वाटतं आमचं ठाणं सुंदर ठाणं असं जर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना नीटरित्या ज्या ज्या एजन्सीज आहेत त्यांनी ॲड्रेस केलं पाहिजे. आहे म्हणून सगळं काढून जातात, त्यात झाला नंतर परत आणून ठेवतात. सो काय प्रॉब्लेम काय आहे तर कानून आहे, रूल्स आहे, काय नाही काय पाहिलं. तुम्ही आता हसन दिलाच्या सर्कलमध्ये गेला ना तुम्हाला बघेल सगळं मोटर स्कूटर ड्रायव्हर्स सगळं रॉंग साईडमधून येतात. आता आम्ही वरिष्ठ नेता क्रॉस करायला उभा आहे, आम्हाला इथून इकडे बघायचं माहीत नाही. इकडून गाडी येतात, इकडून गाडी येतात. पण आरटीओ काय करतात? त्यांना करू शकतो, त्यांना कानून आहे, त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या गाडी रद्द करायचं आहे. 5 वर्ष 6 महिना गाडी काढा, लायसन्स काढा, गाडी अंबरनाथ कसारामध्ये टाका, सांगा 6 मंथ नंतर घेऊन या. मी सांगतो तुमच्या 50% ट्रॅफिक कमी होणार आहे, शक्य होणार आहे. माझे लायसन्स घेतलं आहे मी, 2 वर्ष झालं गाडी चालत नाही का? शोधू शकत नाही. काय एक गाडी उभा आहे त्याच्या 200 मीटर्स पाठीमध्ये गाडी उभा राहायची, ट्रॅफिक आहे, येस आहे. प्रॉब्लेम काय आहे? कारण कानून कोणी परत करत नाही आणि पोलीस पण बघत नाही.